नमस्कार, किचन हाऊस रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर इथे आपण मेथीची भाजी कशी बनवतात एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये ते दाखवणार आहे। तर पाहूया ते कसं बनवतात। तर इथे तुम्ही बघू शकता आपण मेथीची भाजी बनवण्यासाठी इथे दोन अशा मस्त अशा मोठ्या जुड्या मेथीची भाजी घेतली होती। ही आता छान अशी चिरून घ्यायची आहे। तोपर्यंत आपण कढई गरम करायला ठेवूया। तर इथे तुम्ही बघू शकता आपण कढई छान अशी गरम करायला ठेवलेली आहे। तर इथे आपण तोपर्यंत भाजी चिरून घेऊया किंवा कापून बी घेऊया असं बोलू शकता। बारीक असं कापून घ्यायचं। तुम्हाला जर कापायचं नसेल तर तुम्ही असंही ठेवू शकता, अशीही छान लागते भाजी। तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी आपण धुवून बी घेतलेली आहे भाजी, चिरून ही झालेला आहे आणि छान असं धुवून घेतले आहे आणि एका प्लेट मध्ये ठेवलेला आहे। तर आता आपली कढई इथे तापलेली आहे, इथे आपण तेल टाकून घेऊया। तर इथे आपण तेल टाकलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर इथे आपण थोडीशी जिरे टाकून घ्यायचे, थोडीशी अगदी चवीसाठी। तुम्हाला टाकायचे नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता। त्यानंतर इथे लसूण घेतलेला आहे ठेचून, ते टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपण भरपूर सारी मिरची घेतलेली आहे हिरवी कापून, तेही टाकायचं आहे। मिरचीमुळे छान अशी चव येते मेथीच्या भाजीला। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता भाजी टाकून घेऊया। तुम्ही बघू शकता छान अशी आपण भाजी मिक्स करून घेतलेली आहे। तर ते आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे। हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता छान असं आपलं मिक्स करून झालेलं आहे। जे आपल्या मेथीच्या भाजीला पाणी सुटलेलं आहे ते छान असं चांगलं शिजवून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये। त्यानंतर इथे आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया थोडंसं पाणी आटल्यानंतर। तर इथे तुम्ही बघू शकता भाजी छान अशी आपली शिजलेली आहे। तर त्यामध्ये आपण आता शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया। भरपूर सारं शेंगदाण्याचं कूट टाकायचं, त्यामुळे छान अशी चव येते। हे छान असं आता मिक्स करून घ्यायचं। तर इथे तुम्ही बघू शकता छान असं शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घेतलेलं आहे। तर इथे आपण आता 2 मिनिटं छान अशी झाकून भाजी वाफवून घेणार आहे। तर इथे बघू शकता आपले 2 मिनिटं झालेले आहेत। इथे आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे। तर तुम्ही इथे बघू शकता। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।